नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 19 डिसेंबर 2025च्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. संपूर्ण जिल्हाभरामध्ये बळीराजाने केली आपल्या शेतीची पूजा. शेतात केला मित्रपरिवारांनी व कुटुंबियांनी आंबील उंडे भजीचा आस्वाद. तुळजापूर प्रकरण म्हणजे मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचा तर प्रयत्न होता का? धाराशिव उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा गंभीर आरोप. नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील घरात घुसून लैंगिक अत्याचार करून तिच्या भावालाही मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी चौघावर अॅट्रॉसिटी व पोस्को अंतर्गत पोलिसांनी केला गुन्हा दाखल. तुळजापूर कुलदीप मगर हल्ला प्रकरणी फरार आरोपीचा घेत आहेत शोध पोलीस कसून. शोध अटक केलेल्या आरोपीला 23 डिसेंबरपर्यंत मिळाली पोलीस कोठडी. दोघाचा कसून शोध सुरू. धाराशिव शहर तब्बल 300च्या वर वाहनधारकावर केली धाराशिव उस्मानाबाद व पोलीस व वाहतूक पोलिसांनी मिळून ठोठावला मोठ्या प्रमाणात दंड. रेशन कार्डधारकांसाठी KYCची 31 डिसेंबर ही शेवटची संधी. जवळच्या रेशन दुकानात जाऊन KYC करण्याची संधी न दवडण्याचे आव्हान, अन्यथा रेशन कार्ड होणार बंद. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र तुळजापूर येथे दिनांक 21 डिसेंबर रोजी मतमोजणीची तयारी झाली पूर्ण. 26 टेबलावर होणार ही मतमोजणी. महिलांना आर्थिक सहाय्य करून आठवड्याला हप्ते गोळा करणाऱ्या भारत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यास मारहाण करून येणेगूर मुरुम रस्त्यावर 3 लाखाच्या आसपास रक्कम लुटली. रोहित देडे यांच्या या कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय जबाबावरून मुरुम पोलिसांनी करून घेतला गुन्हा दाखल आणि तपास केला सुरू. अल्पवयीन मुलीवर अन्यायाची घटना धाराशिव नळदुर्ग नंतर येरमाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली. तरुणाच्या त्रासाला कंटाळून हातगाव येथे मुलीने केली आत्महत्या. येरमाळा पोलिसात तक्रार झाली दाखल. उपळा येथे गल्ला थरार. एका वृद्धेला चाकूचा धाक दाखवून 2 लाखाच्या वर 3 लाखाच्या आसपास रक्कम लुटून केली लंपास. या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभरात्री.